वरपक्षाकडून पैसे घेऊन लग्न लागताच पसार होणाऱ्या लुटेरी दुल्हनला तिच्या टोळीसह नागपूर जिल्ह्याच्या अरोली पोलिसांनी अटक केली आहे। मुख्य म्हणजे पोलिसांनी या लुटेरी दुल्हन आणि तिच्या टोळीला त्यांच्याच पद्धतीने सापळा रचून अटक केली। अटकेतील आरोपींमध्ये 2 महिला आणि 3 पुरुष दलालांचा समावेश आहे। नागपूर जिल्ह्याच्या मौदा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोदामेडी येथील मनोहर मेश्राम यांनी या प्रकरणी अरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सतीश हिरेखंड आणि अमित टेकाम यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती। या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसह मिळून मेश्राम कुटुंबियांची फसवणूक केली। मनोहर मेश्राम यांचा मुलगा प्रवीणचं लग्न या टोळीतील तरुणीशी होणार होतं, मात्र सध्या पैसे नसल्यामुळे त्यांनी वरपक्षाला तब्बल 50,000ची मागणी केली। ठरल्यानुसार मेश्राम कुटुंबियांनी वधू पक्षाला 50,000 रुपये देत लग्न केलं, मात्र लग्न होताच वधूनं तिच्या साथीदारांसह पळ काढला। दरम्यान या प्रकरणी अरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। यावेळी आर्थिक व्यवहाराचा व्हिडिओ देखील पोलिसांना सादर करण्यात आला होता। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून मौदा तालुक्यातील एका आरोपीला अटक केली आणि या लुटेरी दुल्हनला फसवण्यासाठी त्यांच्याच प्रमाणे लग्नाचा सापळा रचला। पोलीस बनावट वर आणि इतर साहित्यासह नागपुरात पोहोचले आणि लुटेरी दुल्हन आणि तिच्या टोळीला एका एजंटच्या माध्यमातून विश्वासात घेत लग्नाचा सीन तयार केला। यानंतर या टोळीला अटक करण्यात आली। अटकेतील टोळीमध्ये 2 महिला आणि 3 पुरुष दलालांचा समावेश आहे। तर सध्या पोलीस या टोळीनं आणखी किती जणांची फसवणूक केली याचा शोध घेत आहेत।